नमस्कार, माझे नाव महेंद्र वायकूळ. आज आपण खुबाडा या गावामध्ये जे पोपट जे आहे तुमचे पराठी वगैरे शेती करता त्या शेतीमध्ये तुमचा जोडधंदा म्हणून जे पोपट वाल किंवा भेंडी असं काहीतरी व्हेजिटेबल अर्निंगसाठी तुम्ही लावता, त्याच्यावर थोडंसं हे पोपट जे आहे थोडंसं झूम करून दाखवा. हे पोपट ह्या जे आहे म्हणजे खरे पीक म्हणल्या जाईल म्हणजे जोडधंद्यासाठी जोडधंदा म्हणून तर हा जोडधंद्यासाठी पैसे आपले बॅलन्स असते. पोपट या पिकावर. हां, तर नमस्कार पाटील, नमस्कार. तुमचे परिचय द्या. माझं नाव आहे गणेश हा. परतिकी, हा. खुबाडा राहणार आहे. हां, तर आज जे हे इकडे या थोडंसं झूम करून दाखवा. आज जे हे पोपट जे पीक आहे तुमचं जी. म्हणजे जोडधंद्यासाठी जी. त्या पिकावर जे मशागत आहे त्यानंतर खर्च आहे आणि उत्पन्न काय आहे शेतकऱ्यासाठी हे थोडंसं तुम्हाला सांगा. जी, याच्यावर खर्च म्हटलं म्हणजे खूप नाही आहे. हां, इकडे दाखवा थोडंसं 20% पोपट. असा खर्च आहे या समोर. आणि खूप असे फवारे लागत नसतात याला. हां, एक जेव्हा सेलपर असतात तेव्हा मारणं हा. पडतात, एक अडी आणि एखादी टॉनिक हा. आणि एखादी बुरशीनाशक. हा. सस्त्यात स्वस्त आपलं तर हिचा खर्च कमी आहे. कमी आहे, 20% खर्च. तर हिची अर्निंग जे आहे इन्कम जे आहे शेतीसाठी आज जर तुम्ही पाहिलं तर अर्धा एक एकर तुमचं पोपट जे आहे हे जी. तुम्ही दाखवू शकता. दाखवा बरं इकडे थोडा. तर आज हे अर्धा एक एकर पोपट जे आहे हिची जी इन्कम आहे हो. खर्च लागून इन्कम काय किती निघाल तुमच्या अंदाजे? आज रेट काय आहे पोपटीचे रेट? जसं आता तर सध्या हे गावरानी निघायची आहे, हा. जसं चायना चालू आहे सर. हां, तर त्याच्यात म्हणजे जसं आता ते 50 रुपये मिळत आहे. अच्छा, तर 50 हे रुपये जेव्हा केजी. केजी, तर हे जशी आता गावरानी निघाली तरी 30 रुपये किंवा 25 रुपये तर परफेक्टली भाव नेहमीसाठी असते त्याचा. बिलकुल. तर हे आम्हाला जसं 2 मन 3 मन असं निघतात, म्हणजे 100 किलो 120 किलो असं निघतात आणि आमच्या थोडं फार आणि कापसाचा पैसा हा आमच्या बांधील राहतो. म्हणजे तुमच्या कापसाचा हो, पैसा हा safe पैसा राहते, सेफ आहे. याच्यावर हा घर चालतं. घर खर्च चालतो आमचं, तेल मीठ जे काही आहे, जे काही लागतात घरात ते. तुम्ही पण ऐकून घ्या, तुमच्या शेतामध्ये जी थोडीशी जी जागा राहते त्याच्यामध्ये तर तुम्ही हा कन्सेप्ट अपनावू शकता, जेणेकरून तुमची जे फसल जे आहे तूर कापूस जे आहे हे तुमचे बोनस म्हणजे फसल चांगली राहील ना. जे बोनसमध्ये आहे हो. ते तुमचे हे जोडधंदा म्हणून हे पोपट झालं, भेंडी झालं किंवा भेंडीवरती vegetable, असतात तसं. त्यानंतर तुमचं वाल झालं, असे काहीतरी जोडधंद्यामध्ये तुमच्या शेतीत टाका जेणेकरून तुमची अर्निंग वाढत. जी. तर हे जर आज जर विचार केला तुम्ही ना ह्या पोपटीवर हो. तर किती अर्निंग निघेल तुमची? या समोर दाखवा कॅमेरा. याच्यात आता निघाला माल ना. हा, हो, आता सध्या तो थोडा कमी निघेल, हा, तरी हा. 2 मन किंवा 1.5 मन. तुमच्या जवळ वालाही दिसते. वालाचे कसं काय? पण एकदम मस्त आहे, गावरानी माल आहे. अच्छा, काय रेट भेटत आहे?